आमिरची धमाल, गाण्याची कमाल, आमिरची धमाल, दोस्ताना हाय लय भारी, हे दोस्ताना हाय लय भारी, एकमेकांच्या काढून फोडी, कशी जमली धमाल जोडी, एकमेकांच्या काढून फोडी, कशी जमली धमाल जोडी। कधी गणाचा टांगा पलटी, कधी आमिरची होती या सरती, नको नको ती लपडे करती, येते अंगले दोघांच्या वरती। अव काय सांगायचं, कधी गणाचा टांगा पलटी, कधी आमिरची होती। लय मात्या बी नाही असं बी बघा कडल खाली किनारीत दाबतोय बापू। हा दाबा असं दाबायचं टिपर व्यवस्थित, सटकून द्यायचं नाही टिपर पायातनं। हा पाय दिला की सटाकतय टिपत, माझ्या हाताच्या वजनाने लांब जातंय। हे असं शिकवून घ्या। होय बापू। हा होय हा मी काय म्हणतो इकडे बघा की, काय आपण काम कसं काय करतोय मग हा? पण आता करून आता हिथून मागे केलं नाही, हिथून मागे मिरपणा मीच करून आता तुम्ही करा। आता भाऊ माझं शिका बर का, हा शिका आता माझं काम। शिका म्हणजे आता ही आता इथनं पुढे ना बापू, डायरेक्ट तुम्ही लय जमीन वर नको खाली जमीन डायरेक्ट माझ्याच नाव करून टाका आता। होय, सगळं होय, काम होय, जमायला लागले। होय मी करतो आळंदी पंढरीच्या बापू वाऱ्या। काय झालं माहितीये का, हा माझ्या लक्षात आलं हा ह्या दुनियेतला काय बाप्पा शिवाय म्हणलं कुणी कोणाचं नाही। आता शिकवलं होय. अहो कशाची काय ती मित्र मित्र म्हणून आपल्या पाटली चित्र काढून गेली, लोक आणि म्हणलं कशाला कोणासाठी जीव तोडता, बर हा काम भले ना आपण भले। लोक हा बरं झालं, मला तरी आता सुख लागल। सुख हा बघा की तुम्हाला कसं सुख लागतंय आता, हा दाब तसं किनारीत बघा की आता पायानं हाताने सुद्धा दबतय या, दबतंय पाणी, त्या हाताने दबतय गारा केलाय त्याला काय झालं, लय खोल नाही दाबायचं ना। लय खोल नाही जाऊन द्यायचं, पावसाचा दिवस आहे तर हा खोल नाही जाऊन द्यायचं। अहो, दाबलं बघा तिला, वर टिपर लगेच उगावत, हा ना लगेच डोळा फुटतो। हा ना हा लय बापू बर का बापू, काय आमिर तर लय चॅप्टर निघाला ना, खरं लय चॅप्टर ती बाजना हे झालं। नाही चांगली पोरं सगळी, कशाच चांगली तो ती, अरे अशी दोस्त लाभायला कठीण असतं। दोस्त दोस्त कशाचे आपल्याला- दोस्त आहेत? आपल्याला खातो दोस्त लक्षात घ्यायचं, हा दोस्त ओळखाय शिकायचं। वळाखली आपल्याला खाणारा दोस्त लगेच, आपल्याला खाणारा दोस्त ओळखायला पाहिजे। आला बरं का बापू चांडा इथं आला ह्याच्यामुळे तर माझं परवाटोळ झालंय नका अजिबात। ए मित्रा काय म्हणते ते तर बघ की. इकडे नाही बापू आपल्याला ये पुन्हा संग बोला, आपल्याला वेळ नाही, सगळे कळल्यात मला। अरे इतक्याला मोठी आलाय तुला तुझा भेटायसाठी, इतक्या लांब नको दिली आलाय का? काय काम आहे ती तरी विचार नको. ए अरे इकडे तुला एक काम आहे इकडे। ए हे बघ, मी कुणाचं काम करा मोकळा नाही, मला कुणाकडे यायची गरज नाही। लय शानपणा करू नको, उगाच चार टिपर केलं असेल लगेच भाऊ का तू ये इकडे चल। काय म्हणतोय ती तर आहे, काय बापू ऐकायचंय, काय ऐकायचं? दाबतेडी दोन टिपरी बघ काय म्हणतोय. नाही येईल नाही मला। दाब, दाब, ए जा बाबा तू जा। दाब दोन्ही. कोण की अरे तू कोण, तुला ओळखत नाही मी, इकडे तू जा। किती माझ्याकडे, किती टिपर माझ्याकडे ए का ना, नाही लागत। अरे लय महत्वाचं काम आहे का, बापून समोर बोलू का मी? काय म्हणतोय नका बघ, बघ, काय महत्वाचं आहे? काय म्हणतोय बघ. सोनाचा विषय, सोनाचा। सोनं वय खरं म्हणतोय का? बघ पळ. आलू बापू बर का, तो रिसरी घेऊन जा तुम्ही। लवकर ये बर का. बापू विषय जर फायनल असेल ना सोन्याचा, तर पळतच गेलं जाप तुम्ही। बरं ये. चल चल चल, सोनं करायचंय सोनं तुला, चल ये लवकर ये बर का. आलो लगेच। रे मला बिन दाबायचे, लवकर सांगते सोनाचं तू म्हणल्यामुळं मी तर आलो या, नाहीतर मला काय एवढा येळ नाही माझ्याकडे। बापू समोर सांगू का तुला सोनाचं? हा बापू काय म्हणतील? हो हा बापूंना सगळं माहिती, बापू त्यातनच वर गेलेत। होय हो मग चल बापून खुशी सांगू। कशाला? हा? काय झालं सोनाचं? भाजनाची मिळून सोना, हा लयच भारी सभाव का ना, लयच भारी सभाव लागा, लय मन मिळावू। मला नको सांगू किती मन मिळावी आणि किती चांडी आहे ना, ती मलाच माहिती आहे। हा का? अरे तिची वडणी जीवाचा विचार न करता का मी वाचावली। हा आणि बाजीनानापाशी काय म्हणली, तो गाणं म्हणली एक नंबरचा मावाली आणि एक नंबरचा गुंडई म्हणली। कोण म्हणलं तुला? कोण?
ती भाजनाची मिहुली सोनी का फिनी कोण म्हणलं तुला? ती म्हणली मी माझ्या कानानं ऐकलं या. अरे गाना ह्या कानातला मळ काढ जरा. हा तुला ऐकाय कमी येतोय. तुला गुंड आणि मावली नाही म्हणली, गोंडस आणि माऊली म्हणली. गोंडस माऊली. हा? काय बोलतोय म्हणजे तुला ऐकायत नाही कर गाना? गोंडस म्हणली का ती माझ्यासमोर म्हणली गोंडस. गोंडस मग? आणि माऊली बी म्हणली होय. मग माऊली म्हणली का तुला? माऊली मग? आणि मग त्या दिवशी का माझ्या अंगावर धावली? अरे गाना ती धावली नाही, ती तुला पावली. पावली होय. हा पण काय आहे, तुझा दृष्टिकोन नाही बरोबर. अरे माझा दृष्टिकोन लय चांगला होता तिच्यावर. माझा दृष्टिकोन तिच्यावर चांगला नसता, माझे तिच्याविषयी मत चांगलं असतं तर ती मला माऊली म्हणली असते का? अरे गाना अक्षरशः त्याला स्टँड वरनं घेतली मी. हा आणि सगळा टोटल तुझाच विषय चालला होता. टोटल. हा टोटल तुझा. माझ्याविषयीच. अरे टोटल तुझ्या विषयी चाललेली चर्चा. पण तू काय रे कुत्र्यासारखा मागे आला आमच्या? हा काय का आमिर? हा मी वाघासारखा आलो आणि तू डायरेक्ट कुत्र्यासारखा म्हणतोय. हा वाघ काय सायकल होतो का? अरे वाघ काय वेळेला किंमत आहे? काहीच नाही मिळालं. वाघा दुसऱ्या सायकल दिसली तशी टाळून वाघ तिच्या माग तुझ्या. गाना तू सगळं कुत्र्याचं खळ करून टाकलं बघ. कुत्र्याचं खळ केलं. काय गरज होती का बाजनाच्या घरी जाऊन कालवा करायची? हा बायजनाच्या घरी म्हणजे मला अंदाज नको ना काय. माझं किती प्रेम आहे त्या सोना. हा किती प्रेम आहे. किती रे माझा लय प्रेम आहे. काय बघितलं तर काल परवाची ती पोरगी आणि म्हणे की माझं लय प्रेम आहे, माझं लय प्रेम आहे. असं नाही. काय संबंध तुझा प्रेमाचा? मला खरंच विश्वास झाला या. मी माझ्या मनाला विचारलं, माझ्या मनात गिटार वाजलं आणि माझ्या मनाने सांगितलं गाना हे तुझं पहिलं आणि शेवटचं प्रेम आहे. अरे येणाऱ्या प्रत्येक पोरीला तू असंच म्हणतोय माझी पहिली आणि शेवटची आहे. हा मग काय करू? तू त्यांच्यासाठी कधी शेवटचा बनून जातो ही सुद्धा कळत नाही. काय झाले माहिती का? पुरी जोर होय म्हणत नाही तर मग काय करायचं? गाना तुझी सगळी नियोजन चुकतात बघ. मला पहिल्याच दिवशी डोक्यात आलं की तुझं तिच्यावर प्रेम आहे. होय ना? आणि तिचं तुझ्यावर प्रेम आहे. काय बोलतो? पण मी काय होतं ऑब्झर्वेशन चाललं होतं माझं. हा. ऑब्झर्वेशन चाललं होतं. पण काय झालं, तू सगळं किचमिड काला केला, सगळा गोळ झाला. तू काय कर का ना, मी जसं सांगेन ना तसं नियोजन कर. हा करतो की. जसं मी बोलीन तसं तू चालीन. हा लक्षात चालतंय की. म्हणजे इथनं पुढे तू माझा भगवान श्रीकृष्ण आणि मी अर्जुन. बस. हा? मी म्हणलं ना, अरे अर्जुना उचल तो बाण आणि मार त्या पक्षाला. केलं की तू बाण धरायचा, त्या पक्षावर मारायचा. बस. आता मला पक्षीच काय, पक्षाचा डोळा सुद्धा दिसायला लागला. मला माहितीये का ना तुला नेम नाही, पण तुझा बाण जिथं जाणार आहे ना तिथं मी तो पक्षी आणून ठेवीन. म्हणजे बरोबर पक्षाला नेम बसेल. हा तसंच कसं काय? हा डोकं त्याच्यामुळं इथनं पुढं फक्त मी सांगेन तसं करायचं. लय चरा चरा बोलायचं नाही. त्या दिवशी सगळा तो माझा अपमान केला. नाही नाही. हा? आता बघ एकदम ओकेच कार्यक्रम सगळा. ओके. तू म्हणशील तसाच. खरं? हा मग लागायचं तयारीला. लागायची. आजपासून तूच माझा लोभ गुरु. हा फक्त कोणाला बोलू नको. नाही नाही अजिबात नाही बोलत. तेरी बी चूप मेरी बी चूप, कुणाला काही सांगू नका. ऐक की, बिना दाबायचं राहिले या बाप एकटं दाबतात. मग तू येतोय का? येतोय का म्हणजे विचारतोय. चल म्हणा, चल म्हणा. तात्या मी तुला कुतमेर करताना काय सांगितलं होतं? काय? कुतमेर लावू नको म्हणून. बरं का? बर कपिल भाऊ, ह्याला मी सांगितलं होतं कुतमेर लावू नको. ह्याने माझं ऐकलं आणि कुतमेर केली. अक्काल सांगवायच्या बाजारात बोंबलो होता, कुतमेर घ्या कुतमेर घ्या. कुत्र्याची कुतमेर घेऊन गेला. काय मग काल इतकी गर्दी मग तोंड दिसत नव्हतं, इतकी गर्दी होती. 820 रुपयाला गड्डी दिली. राजे 10 रुपयाला कवळाभर कोथमीर घेऊन आलोय काल आणि गुरांना टाकली रात्री. शपथला का 20 ला ऐकली मी. काय विकली? काय घेतली तुझी 20 ला कोथमीर? क्वालिटी होती माझी. हो क्वालिटी होती. त्याला धन्याचा तुरा निघाल्यात वर. काय करणार? आबरूच काढते. नाही ना 10लाच आहे. मग उग मला ना झटक्या मारू नका. आता मी काय केलंय माहितीये का? आता ऊस केला ना ऊस. सकाळीच बिन दाबून आलोय. सरेला कोथमीर लावली. नुसती कोथमीर नाही, मेथी, शापू, कोथिंबीर, वांग्याची 4 रोप, भेंडीची 4 रोप. बाजाराची गरजच नाही. आणि मग कुठे हे बाजार आणतो? बाजार झाले आणतो ती कुठं वाळलेली कोथिंबीर कोणी फेकून दिलेलं गाठी आणतो गोळा करून. तुझं गुण नको आम्हाला सांगू. तुम्हाला सांगतो कपिल भाऊ, हे जाक खानदान आहे ना, संध्याकाळी असतं बाजारला. उशिरा मिळतं म्हणून ढिगाव घ्यायला अंधार पडल्यावर जाते ती. मला दिवस खरं बोलल्या टोचतंय वैर. काही सांगतो ह्याचं काय खरंय? तुम्ही काही सांगा, मी काय मूर्ख आहे वय. बरं मी आलो जरा देवाच्या पाया पडून. थांबकी जरा. का कशाला थांबकी? आलो लगेच. देवाच्या पाया पडाय. तू नको येऊ, तू सकाळी अंड खाल्लंय. नाही ना काय खाल्लं मी. घरा शेजारी मंदिर आहे, कधी मंदिरात गेला ना आता चाललं.
चाललंय भाऊजी? काय नाही काय चाललंय? आमचं पाटला करताय काय तुम्ही? मी महादेवाच्या पाया पडा आलो होतो. आज सोमवार आहे ना म्हणून. कुठं दिवस उगावलाय आज? दिवस सकाळी उगावलाय. पण मला उशीर झाला जरा गॅरेजवर गेलतो ना आणि रानातलं बी काम होतं. तुम्हाला वाटतं काय मी एडी बिडी आहे? मला काय कळत नाही का काय? नाही मला माहिती तुम्ही लय शहाणी आहेत ती. काय छान मीन. हो हाय. मग काय चाललंय पाहुणी बाई? बरे आहेत का? हो छान आहे मी. तिला काय विचारताय? मला विचारा की. नाही आता अहो गावात आपल्या आल्यात म्हटल्यावर आपले विचारपूस ओळख ना पळख माझ्याशी बोलायचं तुम्ही. बरे आहेत का ह्या? बरी की आता चांगली धडधाकट दिसते की तुम्हाला. बऱ्यात का ह्या? चल ग. हे असलीच आहेत गावातली माणसं बघ आमच्या. आलो या पावला का देव? पावलाच म्हणायचं बरं का आता थोडा ऐकलं की आम्ही सरपंच बाय कारताना करत होते तुला लई. मला मग छे कुठला तवा घरी या म्हणत होत्या म्हणत होते भाऊजी घरी याच्या घ्यायला. नाही ती जरा रस्त्यावर म्हणलं एक जोडीदार येत होता म्हणलं हा नाही काय हाय माहिती किती शहाणा आहे. शहाणाच याला दिसलोय तुम्हाला? हाय की पाहिलं का म्हणजे हा दिली देवांची म्हणून लागला कसा बोलायला. तुला माहिती का तात्या काय ते पोरगी बघितली का आत्ताची? थोबाड फोडीन जागा आली मला तिची. तुला कॉंग्रॅच्युलेशन केलं मग ना. नको देऊ नापसंत केली मी. एवढा काय तू डावाली आता मला म्हणत होती सरपंचीन बाई. काय म्हणत होती? भाऊजी पदर पसारती पाया पडती एवढी माझी बहीण घ्या की तुमच्या पदरात. म्हणजे ती तान चाललो होतो मी. हा ना मग काय आणि मी नाही म्हणायचो. होय हो मला काय तना करते तुझं नाही जुळत मग माझं जुळत ना. मग थोबाड बघितलं का आरशात? होय रे तुझा आधी एक पाय मसनात गेलाय. हा तुझं राहिलेत किती दिवस? चांगलं बहीण नाही गरीबाचं का चांगलं तू चांगला आहेस. त्यांना बिझनेस वाला पोरगा पाहिजे. नका मग मी आहे की बिझनेस मॅनेज. कशाचा बिझनेस करतो? आठवड्याला 200 अंडी मेथीची गड्डी कोथिंबीरीची गड्डी 30 रुपयाला गड्डी जाते म्हणे. त्या कोथमीर आता गायत्री खात्यात कर आणि 250 अंडी विकतोय बाजारात नेऊन ना 500 अंडी घरी तूच खातोय. आहे ना कसला काय ना बिझनेस. अंडीवाल्याला आणि कोंबड्यावाल्याला तर बिलकुल ती देणार नाही. माझ्यासारख्याच्या मागा लागल्यात म्हणजे माझी पर्सनॅलिटी काय आहे, माझी उंची काय आहे, माझा समाजाला स्टेटस काय आहे आणि मी माझ्या जवळचा कार्यकर्ता आहे. तुम्हाला सांगतो कपिल भाऊ भाजना तर रोज माझ्या दारात रोज उंबरजी जावल्यात. मला काय झालंय माहितीये का मरणा जागायच्यात कुठनं बी. आता मी नाही म्हणतोय बरं का पण काय घरची बी ऐकणार बरं का. चाललाय प्रयत्न बरं का. बघू आता महत्वाचं म्हणजे बरं का वय तसं तर नाहीच माझं. महत्वाचं म्हणजे काय झालं माहितीये का त्या बाजनाच्या मिहुनीला मी लय आवडलोय. आता काय दिसल तिथनं मला खुणावतीये. मी जर रस्त्यानं चाललो का ना हळूच खिडकी उघडतीये आणि हळूच बघती माझ्याकडे. पण मी वय भाव देतो. मी सरळ खाली मान घालून जातो आणि सरळ खाली मान घालून येतो. आपल्याला तसलं नाही आवडत अजिबात चावटपणा. काय बोलतोय? कशा जुळवून घ्यायचं? हाती बाजनाची बायको मरणाच्या आगाव आहे. थोबाड तिचं कधी बंद असतं का? माझा तर बघितलं ना तिला तरी असं वाटतं तिचा नरडीचा घोट घ्यावा. नको गोट नको घेऊ. अरे ती म्हणजे माझ्यासाठी काय सांगू तुम्हाला परत सांगतो काय असेल. लग्न बाजनाची बायको बरं करायची नाही बरं. मेवणी आली ना त्याच्या घरी बाजनाची बायको का सांगते मी तणाच करते ना तेवढी त्याला. थांब अरे तुला असं लागतोय या का आनंदाची बातमी आहे. मला सांग की मग. अरे मग तुला सांगतो की ती बाजनाची मेहुनी सोना सोना हसली माझ्याकडे बघून. हसली म्हणजे फसली. हसली काय? तू काय जोक बी केलता काय तिच्यासमोर? काहीच नाही. मग ती बाजनाची बायको नवल भागार कर का त्या पुरी देखतात मला का मारणार धावली माझ्या अंगावर. बर केलं सण. शेवट काय म्हणलं माहितीये का आपल्याला गरज आहे म्हणलं मी सण केलं. एवढं सुद्धा बोलून तिला वाईट वाटलं बरं का माझ्या प्रती. तिला वाईट वाटलं. तिला वाटलं माऊली माणूस या माऊली माणसाला काही बोलली म्हणून गोंडस हसली जात होता माझ्याकडे बघून. बघ तुला मी काय म्हणलं होतं अरे तसं नाही रे का ना तुला चांगलं समजतं तुला होय ना मला माहिती आहे. आणि तुला सांगावं म्हणलं पण आता काय करायचं पुढं? अरे मी सांगतो तसंच करायचं. काय आलं
भाजीनाचा फोन. राहू दे कट कर. दोन दोन अरे कट कर. काय म्हणते तिने. हॅलो. हा ना हा मोकळाच आहे की मी. बाहेर जायचं म्हणते. हॅलो. नाही मला वेळ नाही. आलो की लगेच वय. अरे फलटणला जायचं आपल्याला. काम आहे वय. कसलं काम आहे? बाहेर जायचंय का? आताच वायू वेगातच पळत आलो मी. वेळ नाही म्हणून सांगा ना. हॅलो. ओके. अरे फलटणला जायचं आपल्याला. काय फलटणला जायचंय तर फलटणला परत जाऊ परत दुपारनं. काय रे का ना. ते म्हणतात का नाही देवा परमेश्वरा भगवान की घरी दे रे मग अंधेरने ऐकलं बग माझं. मित्रा अरे जसं तू सांगत चाललाय ना तसं तसं नाता आमचा घट्ट होत चाललंय. होय का? ना सुद्धा मनात भरले वाटतं आता. होय का? माया बरं नाहीत मग तू? तुझ्या बरं नाही येत. जाऊ का मी? चलला का माया बरं? अरे नाही का परत जाऊ परत आलं लक्षात. अरे नको जाऊ का ना. ऐकला का? अरे बावळा बिवटे का आता जर नाही गेलो ना तर कवा जाणार नाही लक्षात. अरे तसं नाही रे. अशी काय बी काम करू नाही रे. नको मला सांगू. त्या दिवशी मला असाच म्हणला काय बी काम कोणाचं करायचं नाही आणि कोणाला अवेलेबल अरे नाही म्हणा शिक का ना. नको असं तू करत जाऊ. तू कसं त्या दिवशी कसं केलं माझ्या हातचा का सगळा डावात वाचाला केला तू. अरे ते अडचणीत होतं म्हणून त्यांना मदत केली मी. आता सुद्धा अडचणीच काम आहे जुकमीच वाटतंय त्या दिच्यासारखंच. चलला का माया संग फलटणला? तो तुझ्या बरं कुणाला त्यांनी त्या टाकल्या आंबल्या बिमल्याला हा मी जातो. दोस्त दोस्त ना रहा प्यार प्यार ना रहा. प्यार प्यार ना रहा. अरे प्यारचं प्यार सगळं आहे. प्यार नंतर नाही यार. ए पड्या कुठे चाललाय? आलीच काढवी का? चाललाय लय महत्वाचं काम आहे. काय रे? अरे कुणाला सांगू नको. लय जोखमाचं काम आहे. बाजींना सरपंचनी बोलावलंय मला. कशाला? कशाला मग तुला कळा नव्हे. आता इलेक्शन जवळ आलंय का त्यांच्या डोक्यात असेल मला मेंबर पद वगैरे अरे द्यायचं. अशी किती सरपंच पद झाली आणि किती काय झाली आणि काय तू पळतोय माग? काय बोलतोय म्हणजे? हो अगं आई मला गावातलं मान प्रतिष्ठा आहे. सगळी लोक काय म्हणतात माहिती का? म्हणतात पुढच्या वर्षी नक्की तू सरपंच होशील. अरे आपल्या गरीबाचं काम आहे का? आणि गरिबांनी कधी श्रीमंत व्हायचं मग? बर मी जातो बर का. नको जातो पण तू काय कर जेवून जा गरम गरम जेवाय नको. नको काय जेवायला गरम भाकरी नको. कोणासाठी करायला घेतली मी मग? अगं आधी लगीन मेंबर पदाचं आणि मग बघू जेवायचं. यार एक तर तुला अशक्त पण आलाय जेवून जा. नाही आता अशक्तपणा जसं मला बाजनाचा फोन आला तशी माझ्या अंगात तरतरी झाली. पण डॉक्टरने सांगितलंय तुला ज्वारीची भाकरी लोकांच्यात पीठ आणून मी ज्वारीची भाकरी करते. आता थोडी तरी खाऊन जा. तोर कर आलोच लगेच माघारी. चालतं ये पटकन. हा तू जेवून घे आलो मी. अरे अर्धी का व्हायना पण खाऊन जा पटकन ये. अगं तुझ्या नावाचं गोंधन अन सोनं हातावर गोंदीन अन याद येता तुझी सोना हात मायेन फिरवीन. कच काय त्या आंबऱ्याला वाटायचं मीच देखना दिसतोय मीच सुंदर दिसतोय. अरे गाणं बी काय कमी नाही. चला चला मग सोना करमतय का ग? हो करमतय ना. होय आता काय झालं तो आल्यापासून माझी धावपळ चालली तू तर बघतीयच. हा. त्यामुळे मला तुझ्या संग सुद्धा बोलाय वेळ मिळाला नाही. बरं वाटतंय ना गावात? हो बरं वाटतंय खूप करमतय मला इकडे. होय ना. मग काय झालं या आता तुझं कॉलेज बी पूर्ण झालं. त्यामुळे मामी काय मला म्हणल्या आता जावाय बापू सोनाला बी तुम्ही तिकडे जागा बघा. तेव्हा म्हणलं तुझं काय इच्छा आकांक्षा आहे त्या काय विचारावं म्हणलं सोनाला. हे बघा दाजी मला ना एकदम भारी जागा पाहिजे आणि बिझनेसमॅनच मुलगा पाहिजे. होय ना. हा काय बी म्हण सोना तुला बी सोना वाटत असेल मनातली मनात का व्हायना वाटत असेल की बाजीदाजी सारखा नवरा मिळावा तुला बी. बाजी दाजी सारखा असावं पण बाजिंदा नसावं. मग सोना मी तुला बाजिंदा वाटतो का? अहो दाजी तुम्हाला नाही म्हणत मुलगा बाजिंदा नसावा. हा अगदी बरोबर. अगं सोना तुलाच काय तुला खरं सांगतो गावातल्या प्रत्येक महिलेला वाटतं बाजीनानासारखा नवरा मिळावा. सरपंच रुबाबदार काय वट बाजीनानाचा. अगं नुसतं गावात चालत गेला तरी असा राजविंडा गडी दिसतो.
आणि मी काय केलं माहितीये का, बायांची कुजबूज ऐकली गो. बाया आपापसात बोलत होत्या, म्हणल्या नवरदेव असावा तर असा भाजीनानासारखा मिळावा. काय ग, पण आपल्या हिला किंमत आहे का माझी? काय झालं दाजी? काय झालं म्हणून काय विचारते अगं? मला खरं सांगू का सोना, मला तू लय आवडायची पहिली. काय बोलताय दाजी? हो तर अगं, पण आता तू लहान होती ग, कसं लग्न करणार? आणि ही पडली ना हेडंबा माझ्या गळ्यात, हाय का तिला माझी किंमत? सांग बरं मला. काय बोलताय दाजी? ताई पण किती चांगली माझी. अगं ताई चांगली की, पण तिला किंमतच नाही माझी. ती काय करते माहितीये का, कधी नीट बोलत नाही, सारखं तिला भांडण लागतं. अशी प्रेमाने कधी बोलली म्हणून मला आठवतच नाही ती. काय हो दाजी, माझी ताई पण किती चांगली. काय ताई चांगली या? माणसात न्यायची मला लाज वाटायला लागली तिला. मी कुठं आणि ती कुठं? बघ ना, तिला काय सुमार आहे का? माणसात गेलं तरी बोला येत नाही. तिला कुठं न्यायच्या लायकीची नाही ग. आता तू मला सांगतो ना, आपला दोघाचा जोडा कसा शॉपला असता सांग बरं? कुठं जरी जोडीने गेलो असतं तर माणसं म्हणणार काही राजा राणीची जोडी चालली आहे, म्हणले असते की नाही माणसं? आता माणसं म्हणतात कोण आणली ही घडी, काय रुबाबदार, बायको काय, अशी म्हणतात ग माणसं मला. काय दाजी, किती चेष्टा करताय तुम्ही, काही बोलताय. आले आले गमस आले. काय ग, काय चाललंय तुमचं? काय नाही बघ. काय मारता एवढ्या सोन्यासोबत गप्पा? काय प्रिया, दुसऱ्या चालणार नाही, तुझंच कौतुक, फक्त तुझंच कौतुक चाललं होतं. माझं काय कौतुक करत होतं तुम्ही? सोनाला सांगत होतो काय होता बाजीना नाही, काय होता सगळ्यात तुच्छ माणूस. तेव्हा प्रिया माझ्या आयुष्यात आली, तेव्हा डायरेक्ट सरपंच झाला. एवढी तारीफ केली काय माझी तुम्ही? मग तिला म्हणलं पद, प्रतिष्ठा, लक्ष्मी आज दरवळती. आज माणसं म्हणतात कुठं आणलं धन, कुठं आली एवढी लक्ष्मी? खरं का काय? मग माणसांना म्हणलं खरी तर लक्ष्मी माझी बायकोच आहे, प्रियाच आहे. का ग? होय गो सोना, एवढी तारीफ करत होतं काय माझं ही? हो अगं, तुझंच कौतुक करत होते दाजी. दाजी सांगू काय आणखीन काय काय बोलत होता ते? काय नाही आता सांगितलं की. बर ती जाऊ दी. मामींचा काल फोन आलता. हा. मामी म्हणल्या जावाय बापू आता सोनाच्या लग्नाची जबाबदारी तुमच्याकडं, तिला पोरगा तुम्ही बघायचा. म्हणून तिला ही बी सांगत होतो की परपंच कसा करायचा, नवऱ्या संग कसं बोलायचं, कसं वागायचं, ही सांगत होतो. आपल्याला तिला टिप्स देत होतो चांगल्या. आता आपलंच बघ ना, आपला कसं काय प्रपंच झाला. खरं यावं तुमचं. सोना आमचंच बघ बरं, मला तरी काही पसंत होतं का सांग बरं? म्हातारा नवरा तरी मी संसार करूनच दाखवला का नाही? तसं आई बापाच्या नावासाठी करावं लागतंय ग. काय अगं, मला म्हातारा नवरा म्हणते का? मग आहेच की तुम्ही म्हातारा. कुठल्या अँगल न तुला म्हातारा वाटतो मी? अजून मिशा काळ्या येते, केस काळे येते, काशी बोलती का तू? सोना देखता म्हणती वय म्हातारा नवरा, येडी का काय? तुमच्यापेक्षा राजबिंडा नवरा भेटला असता मला, पण हे आई बापाने म्हातारा नवरा करून दिलाय मला. मी काय कमी राजबिंड आहे? हाय की. मी राजबिंडापेक्षा पुढचा आहे. बरं ती जाऊ द्या, मी तुम्हाला ती काम सांगितलं त्याचं काय झालं? किती उशीर झालं, पोरगी उरकून बसली बघा. आता का आता येईल? फोन केलता मी गाणाला, एक 5 मिनिटात इथं येईल गाणा. कुणाला सांगितलंय तुम्ही काम? गाणाला. ती एवढं शान आहे का त्यांना सांगाय गेला तुम्ही काम? आता का तूच माझ्या विश्वासातला आहे का ग? तू त्यांना सारखं नावं ठेवत असती. कशाचा विश्वास? सारखा घोटाळा काही ना काहीतरी घालत असेल, त्यांचा विश्वास ठेवला होय तुम्ही. खायला का त्या गाणाला तू बोलती? तुम्हाला तुला का त्याच्यावर नाही भरोसाच नाही? इतका भरोसेमंद माणूस आहे नाही तो, लय बेस्ट. लय भरोसा आहे तुमचा. किती वेळा तरी काही ना काहीतरी घोळ सारखं घालतच असतात. ही काम जोखमदारीच आहे, त्याच्याशिवाय कुणी नाही करू शकत. आपण आपल्या घरातली कामं आपणच करायची असतात. टंटड्यां! सोना, गाणं आलं. आज जा ये गाणं ये की बस की. होय ना. मी आलेले तुमच्या घरातली सगळी उठून का गेली? कुठून म्हणजे? तुला नाही कळायचं ती काम असतात, स्वयंपाक चालू या, भांडीच घासायची ती अजून, म्हणजे त्यांना मग इथंच बसून राहावं का? गावातला कुठला बी माणूस येणार, इथं येणार, बसणार, तर कसं असतं, काम असतात. जाऊ दे. नाही वहिनी जाईनात का, पण पाहुणी बाई संग जरा ओळख झाली असती तर काय, म्हणजे मागच्या काय माझ्याकडून ज्या चुका झाल्या त्या दुरुस्त केल्या असत्या, बाकी नव्हतं काय. अरे पण प्रियाला सोना मदत करते. आता ही स्वयंपाक करायला लागली, ती भांडी घासती, असते आपले दोघी करते ते. आता चालते बाकी ना आज कस काय दिसतोय आपण? आज लका ना तू लईच टकाटक आहे आज.
आणि मग कपडे बिपडे घालून टकाटक मध्येच. भाजीनाला सरपंचाचं काम करायचं माणूस कसा दिसला पाहिजे हा एकदम सुंदर देखना. बर हा? असू दे. काय झालंय सांगतो तुला. मला जरा आज तालुक्यावर मिटिंग आहे. हा. महत्वाची मिटिंग आहे आज. हा ना. हा तर काय झालंय आपलं घरचं काम आहे महत्वाचं म्हणजे बस बस काहीच बोल नका नाना. तुमचं काही घरचं काम असू द्या गाणं कशाला आहे हा जिथं नाना तिथं गाणं. आणि मग काय होतं मी जुकमीचं काम इतर कोणाला सांगू शकत नाही. फक्त माझा गणा माझं हृदय गणा आणि ती काम म्हणलं गणाशिवाय दुसरा तिसरा कुणी करणार नाही. बस 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 नाना बस लय कौतुक केलं तुम्ही. काय बी काम सांगा मला आता पळत जातो आणि असं करतो. काय नाही काय झालंय गणा आता स्वयंपाक चालू होता. बर आलो जेवतो की आलो जेवतो काय टेन्शन नाही. आणि टाकी संपली गॅसची. मग ती गॅसची टाकी आणायची होती ना. काय करणार आता मग. म्हणजे कुठं आणायची गॅसची टाकी गावातनं. कुणाला बोलावलंय का आणायला. तुलाच की मग ही चुकमीचं काम आहे म्हणलं. असू द्या बरोबर नाना. हा. काय झालंय मी जीवलो नाही काय करतो लगेच जीवन माघारायला चालेल का. नाही रे का आता मी बी चाललोय बाहेर. पुन्हा स्वयंपाक कशाने करायचा. होय ना. मग तेवढं झालं पाहिजे पट्ट देशी जा ते टाकी घेऊन ये आणि तेवढी पोच. ही जोखमीचं काम आहे वय मग काय आहे? आणि ही माझ्याशिवाय कोणाला होणार नाही. कुणाला होतंय रे आणि कोण आहे गावात सांग बरं. त्या आम्ही नाही बोलवायचा. अहो आता त्यांनी मिळून आणली म्हणजे टाकी बी त्यांनी आणली असते की. आता मग ते दिवशी त्याला काम सांगितलं परत तू म्हणायला लागला ना ना मी केलं असतं की कसला केविल वाना झालता तू. मग मला आता वाटलं पहिल्यांदा गाणा नंतर गाव कोणी का असा. खरे खरे आणि मग असं दे काय अडचण नाही. हा. अहो, तुमचं काम म्हणजे माझं काम. हा. काय शेवट टाकी असायची आणू द्या ते फरशी पुसायची असू द्या शेवट काम ते काम आहे. मी प्रामाणिकपणे करणार. मी काय करतो लगेच जातो टाकी खुलतो आणि खांद्यावर टाकतो की भाडक्याने घेऊन येतो. बघा तुम्ही इथं. नाही तू इथंच बस आतलं मी टाकी आणून दे तू. काय झालंय माहितीये का गाणा पोरगी परक्या माणसाला भीतीच. होय हो त्यामुळे स्वयंपाक खोलीत नाही जाता येणार. होय आणि परक्या माणसाने गॅस आणून दिलेला चालतोय पुरीला. त्याला काय रे परका माणूस म्हणजे आपलाच आहे की तू फक्त ती अजून का भारतीय रे इथले वळा नाही का 2 मिनिटं बस आलू टाकी घेऊन. म्हणून होता लोकांचं काम करा लोकांचं काम करा. हा परका माणसाला घाबरते आणि परक्या माणसाच खाता नाही. एवढी टाकी घेऊन ये हो. आणि लवकर घेऊन ये आणि आणली की नाही टाकी हिथं ठेव. आत नको सोडून द्यायला. नाही नाही निरकी प्रिया नेल काय झालंय पुरी बर बर घाबरती रे. हा ये घेऊ आणतो की उचलू लागू नाही उचलतो की नाही ना. आलो ना ना. कपिल भाऊ ताते लय मा डोक्याला ताप आहे बर का. लय त्रास. अरे काय मी काय गाण्याचा बैल वैला का सकाळ उठल्यापासून काम माझ्या माग. हा कोण म्हणते गाणं हेच कर कोण म्हणते गाणं तीच कर. आता तेवढे करून भागलं नाही तवर तर एक जणांना टाकी आणायला लावली. जा मला टाकी घेऊन ये गॅस संपलाय. बंद कर की जरा लोकांची कामं करायची. टाकी आणायला लावली होती लोकांची. मग लोकांची नाही लोकांची कामं करा मी मोकळाय वय. ही घरची टाकी संपली होती त्या आणाय गेल तू. ही घरची कामं करतोय घरच काढा गेल तू पुन्हा जायच्या घराचं काम करा का ना काय मोकळा आहे तेव्हा. उगीच आता कसं आहे लवकरच आपल्या आहे ना प्रपंचाची जबाबदारी आपल्या डोक्यावर पडणार आहे. आता ही घरातली काम ही करावं लागतात. आता आईम कसं आहे आता हे तुम्हाला जे बोललो मी सकाळी लग्नाच जवळच आले थोडक्यात राहिले. थोडक्यात म्हणजे माझं फक्त कधी होकार येतोय आणि कधी तिला येईल सुपारी फोडतात असंच झालंय. होय हो हे झालं म्हणायचं 2चे 4 हात होणार लवकर. 2चे 4 4चं कधी आठवत्यात हे तुम्हाला कळणार. मग काय शेवट पण माझं मी बघू मग तेवढं झालं. हे तुझं बघायचं की तुझं बघायचं. आता मला काय वाटतंय कशाला थोड्यासाठी करतोय. आता तुझं वय किती आहे 40-45 असेल आणि 5 वर्षांनी तू मरणार आणि त्या पोरीचं कसं व्हायचं परत माग. हा 40-45 आणि मग तुझं किती वय आताशी 18 रनिंग चालू आहे मला.
अरे बाबा बिवळा काय अरे 18 वर्ष फक्त राहिले असेल आयुष्यातली तुझ्या माझं सगळं कसं आहे कसं जोडा दिसेल आपण सगळं खरं आहे एवढं जुळवून कोणी आणलं तुझं जुळवून लवगुरु कुठला लवगुरु आमिर भाया ते आपला होय. म्हणजे आमरे लवगुरु ह्याचा हो त्यांनी जुळवलं होय. मग अहो त्या अर्जुनाला कसा कुरुक्षेत्रात भगवान श्रीकृष्ण सल्ला द्यायचा तसं या प्रेमाच्या बाबतीत मला सगळं सल्ला आमिर दिलं कसं बघायचं कशी जेल टाकायची कशी पोरगी जाळ्यात वाढायची आणि त्या पद्धतीने मी चाललो होय. बर अक्षरशः त्या पद्धतीने चालल्यामुळे पोरगी डायरेक्ट माझ्या मोहात गुंतली चांगला सल्ला देतोय मग लवगुरु आहे होय ती हो लवगुरु आणि मग ती आमिर हो आणि त्याच्यामुळे तर माझं सगळं जुळलं होय ना लय भारी दोस्त आहे आपला 1 नंबर दोस्त माझा होय बघितला तुझा लवगुरु बघितला हा 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 लगा लगा ऊस सोलून देतात एकमेकाला कोण रे एकच नंबर लवगुरु आहे की. हा नका होय ना नका ती नानाची मिळणी की रे नाही नाही ती कुठली ती आमिरची कोणतरी बहीण बिन असेल नाही नाही बरं झालं सकाळी बाबा तू नाही तिला होकार दिला आता सरपंच बाईला. देवा आता ही पोरगी असली लपडी खोर बांधल्या कोणत्या बरं लग्न तरी करायचे मला वाटतं आमरेन तिच्या बरोबर जुळवलं वाटतं अयो ऊस सोलून देतोय आमिर तर काय काय सोलून देतोय ऊस सोलून देतोय आता आता तर मिठीच मारली तिच्या आईला सांगत्या असं कुठं जुळत नव्हतं तिथं आपलं जुळलं एकदाच तर काय लायला म्हणून नुसतं जोडा दिसतो तुला ते लाजण्यामध्ये जोराला दिसतोय का हा बापास ऐकून घेतोय आपण तू एवढं का रागवतोय त्याला कशाला हाणतोय तसं ना पण आता त्या आमरेला तर लाज वाटली पाहिजे ना पाहुणे रावळ्याच्या पुऱ्या रानात फिरवायला काय समाजात संधी जाईल असू दे नारळाची बाग दाखवायला आला असेल तिला घेऊन होय का नारळाची बाग पण दुसरा कोणाचा पाणी पिते का नारळाची आमऱ्या मी तुला कृष्ण समजला होता पण तू त्याला का दुःशासन निघाला की वैर हा म्हणजे लगीन माझ्या संग आणि मऊस तुझ्या संग लगीन लगीन तुझ्या संग तुम्ही ग बसा तुम्हाला काय कळायचं दाखवतो सगळं माझ्या हात आलं आता सगळं माझ्या कट्टू पिटली मला सगळं कळतंय काय करायचं काय माहिती पण गाणं काही म्हण लायला म्हणून जोडा दिसतोय लगा दिसतोय नाही करायचं अरे का तर काय झालं याला काय जळकुंड आहे त्याचं काय लगा 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 एवढा काय रागात गेलाय मला माहिती काय तुम्ही विचारताय आता जस्ट काय शिक्षण झालं आता BCA झाले. होय का हं. BCA ला होता तुम्ही हो कशी गेली एक्झाम एक्झाम तर हार्ड गेली तसं पास होईल मी पण आता पर्सेंटेज किती पडतात काय सांगते आमचा गाणा गाणा माझा हा. मित्र हा. त्याचं BCA झाले काय BCA झाले त्यांचं अहो BCA झाले साधं सुद्धा नाही सगळ्या विषयात ऑल क्लिअर फर्स्ट रँकचं पोरग आहे ती त्यांच्याकडे बघून तर असं वाटतं 10वी नापास असतील ते 10वी नापास अहो तुम्हाला माहितीये का 10वी मध्ये त्यांनी किती टक्के पडले होतं किती टक्के अंदाज तर काय माहिती मी तर नाही कसा अंदाज लावणार ना त्यांनी 10वी मध्ये का ना जवळपास 78% पडलेली त्यांनी मी त्याच्या मागच्याच बेंचवर बसा होतो गाण्याच्या हो का हा पहिलेपासून मला त्यांनीच पास केले मी आपलं त्याचं बघून 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 कुठंतरी पास झालोय लय हुशार आहे आमचा गाणा वाटत नाही त्यांच्याकडे बघून तर एवढे हुशार असतील ते लय हुशार आहे पण तो दाखवत नाही त्याला गर्व नाही अजिबात हो का मग ते जॉब का करत नाही तेवढे शिक्षण Job? झाले तर? जॉब करून किती पेमेंट मिळत किती अंदाज काही 25-30 हजार 25 30 40 45,000 त्याला वापर होती होय कंपनीची अशी सोडली त्यांनी जमीन बिमीन लय त्याला शेती बिती म्हणून त्यांनी म्हणत असतो गडी बिडी आहेत सगळे राहणार त्याच्या हा का अजिबात रानात पाय ठेवत नाही तो सगळे कामगार बिमगार आणि त्याला कसं आहे मित्रांची यांची सवय त्याच्यामुळे सारखं महागा असतो त्या दिवशी कसं आपण दोघं येत होतो घरी हो तेव्हा आपल्या महाग होता का ना हो होते आपल्या बरं, एवढा पैसा पाणी त्याच्याकडे आहे कशा वालता सायकली वालता का ना हा ही सांगतो गर्व नाही त्याला बरं चला ताई वाट बघत असेल हो चला लय उशीर झालं की आलोय आपण काय करायचं जगून जगून काय करायचं जीव देणार आता गाडी खाली आता कुठली जरी गाडी आली ना डायरेक्ट जीव देणार गाडी खाली अरे असा कुठं दोस्त असतो व्हायला का आबरू गेली माझी ये म्हणा फाकड्या तू बी आली गाडी घाला
मारून टाका मला मरायचंय. हा? बाबा मरतो गाडी खाली पर. नाही नाही मग घाला तुम्ही गाडी घाला माझ्या अंगावर. माझ्या गाडी खाली नको बरोबर उठ तू. नाही नाही आव. नाही नाही उठ नको का नको. बर ठीक आहे. ही गाडी माझ्या गाडी गेली म्हणजे बर मग काय करतो दुसऱ्या खाली गाडी खाली मरतो. दुसऱ्या खाली मारा मला जाऊ द्या. दुसऱ्या गाडी खाली मिळून चालतो. साईडला हा चालतंय पण आमच्याच गाडी खाली नको बाबा. माझं दुःख नाही करावं. नाही, माझ्या दोस्ताने मला फसवलंय. नाही काय मला माझं एवढा वेळ प्रेम- मला पुढे काम आहे अजून. माझं प्रेम माझ्यापासून हिसकावून नेलं गेलं. साईडला मी मरतो पण ठीक आहे. थोडं 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 मरू द्या राव. नको नको थोडं नको थोडं मरू द्या. थोडं एक पाऊल असू दे. तू नाही मरून दिला नको मरून देऊ. दुसऱ्या गाडीची मी वाट बघीन पण गाडी खालीच मरीन. दोस्त दोस्त ना रहा प्यार प्यार ना रहा मगर ये दुनिया वालों एक कमीना कुत्ता दोस्त जरूर रह गया. दुसरी गाडी आली का नाही मरतास तू. ए काय ना काय करतोय तर रस्त्यावर. मरणार आहे मी तर आता. का? का म्हणजे काय करायचं कोणासाठी जगायचंय. अरे ज्याच्यासाठी जगायचं धरलं होतं तो जर असं दुसऱ्याच्या खाली हात टाकून फिरायला लागला कोणासाठी जगायचं. अरे मग एक काम कर की इथं रस्त्यात नको मरू रे उगा दुसऱ्यावर व्हायचं. हिरी बिरीत उडी टाकी. तू नको मला शिकू. का? विहिरीत उडी टाकायची का मी फाशी घ्यायची का मी रस्त्यावर मारायचं ते तू मला सांगू नको. अरे मित्र नाहीस तू गद्दार आहेस गद्दार. मित्राचं नाव कलंक निघाला तू. का? अरे काय म्हटलं होतास काय? तू माझा लव गुरु आहे म्हणून. हा मी तुला गुरु केलं. हा माझा फक्त गुरुच राहिला आणि तुझं तू तपल्यातच लव केलंस. बरं का ना इथं फिरण्यासाठी कुठं चांगली जागा असेल लोकेशन. मशानभूमी मशानभूमी एक नंबर ठिकाण. तिथं गेल्यानंतर परत माणसाला माघार येऊच वाटत नाही. जातो का तू. तू चाललायस ना. नाही मी मशानभूमीत नाही चाललो. काय मशानभूमीत असतात ना भूत हाडळी. बरं का ना वाटलं नव्हतं मला बरं का ना इतक्या आयसान फरामोश असशील म्हणून. असो. अरे थँक्यू सुद्धा म्हणला नाहीस मला. थँक्यू सुद्धा. बरं का ना थँक्यू. तुझ्यामुळं मला एवढी चांगली मुलगी मिळाली लग्नासाठी. लग्नाला येशील आमच्या. लग्नाला हा? अरे जिवंत राहिलो तर लग्नाला येईल ना. गाना तुला मारायचं तर मर पण आमच्या लग्नाच्या टायमिंगला काय मरू बिरू नको. तू कोण. लगीन झालं ना मग मर काय मारायचं तुला. हा मी मारणार आहे. तुम्हाला काय माझं घेणं पडलंय. नाही काय आणि आईचं बी टेन्शन काय घेऊ नको. आईला मी सांभाळाय मोकळा आहे. आ लक्षात. आजपासून सोना आणि मी आणि आमची आई येऊ का. सोना मला वाटलं होतं तू मेरे हाना पण तू माझी कवा झालीच नाही आणि होणार बी नाही. जा गाना जाऊ का. जा चालता हो मित्र चालता हो. आणि मेल्यावर तुझं सगळं मी बघीन बरं का. त्याचं काय टेन्शन घेऊ नको. सगळं नियोजन केलंय बघ मी. गाडी का बरं बंद पडते रे. जाऊ का ना. सोना कसला मित्र डायरेक्ट मला म्हणतोय मर माझ्या लग्न अडवू नको का ना. माझ्याच आहेच पण मरता मरता असं काहीतरी चांगलं काम करून जा. अरे पाहुण्याची पोरगी ह्यो पोरगा तिला घेऊन गेलाय म्हणजे ह्याच्या डोक्यात काहीतरी काळ बेर दिसते. हिचं रक्षण मला करावं लागल. कदाचित जर मी हिला इम्प्रेस करून हिला वाचवलं तर पुन्हा ही माझ्या प्रेमात पडू शकते. हिला मला वाचवावं लागल. बरं का सोना त्या नदीच्या किनारी आहे का ना मी एक बंगला बांधीन तुझ्यासाठी. तिथं फक्त आपण दोघंच राहायचं. राजा राणीचा सुखाचा संसार. फक्त सोना. आम्ही आता तुम्ही रोज जॉबला जाणार माघारी आल्यावरती तुम्ही या नदीत मासे पकडणार आणि तेच मासे मी बनवून तुम्हाला खायला घालणार. खरं. हा चल तुला मी तिथे मासे दाखवतो. तिथले खूप मासे असतात. चल चल सावकाश. म्हणजे मासं दाखवाय नेशील आणि तिथं नदी ढकलून देशील. त्या पोरीला मला वाचवलं पाहिजे काय.
पाणी मारतो एकमेकाच्या अंगावर. अरे मी बी लय तापलोय, माझ्यावर पण पाणी मारायचं हा? कसं मारत पाणी हा? असं असं हा? मार मार माझ्या अंगावर मार. वहिनी या 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 वहिनी या. का पावताय मला एवढं? का पळवताय? बघा बघा कसं प्रेमाचं थैमान मानलंय. आणि तुम्ही म्हणला आमिर भाऊजीला चांगले आहेत म्हणून. अहो चांगलं पळतात की हरनावाने. हरनावानी आणि तुम्हाला ते तुमच्या त्या बहिणी बरं प्रेमाचं चालू करतोय दिसत नाही तुम्हाला. करू दे की, किती छान जोडा सोपतोय त्यांचा. तुमच्या का पोटात दुखतंय एवढं? म्हणजे तो जोड तुम्हाला छान दिसतोय आणि माझ्या हात तोंडला काळी की फसली होती. मग मी कशात कमी होतो? अहो पण त्याला करतो करावं लागते चांगली. तुमच्या आहे का करतो? त्या पोराची आणि तुमची सर तरी आहे का नकाची उलशिक तरी? अहो माझं लग्नच झालं ना, मी काय करतो तरी दाखवणार आहे. अहो तुमच्या बघण्याचा दृष्टिकोनाचा अजिबात चांगला नाही बघा. तुमची नजर चांगली ठेवा जरा. होय का? गावात कोण आलं की नुसतं तिथं महाग महाग पिच्चात करायचा सारखा बघा. वा वा वा. अरे वा वा वा. चांगलं अहो वहिनी बघा तर राव. चांगलं दिसतंय बघितलंय की. चांगलं चांगला दिसतंय. जोडा आहे मस्त दिसतोय. चांगलं दिसतं मला कधी सांगा. बघा अहो, बघा यांनी का थैमान मांडलंय. अरे तुझं वाटत होईल. अरे तुला यम उचलल, तू नरकात जाशील. अरे अरे ए पोरे, अरे मरशील का तिकडं. या अरे कुठं या ना कुठं नका मला पळ. बघा बघा काय चाललंय ना. कोण आहे? कोण आहे म्हणजे ही तुमची मेवणी आणि त्या आंबऱ्या बघितलं का? हातात हात घातलाय, किती जवळ किटून बसल्यात. खायला खैरला का ना, किती भारी वाटतंय रे. भारी वाटतंय. अरे किती बिल्लाची माणूस असेल. अरे एखाद्याची तोपायच्या मस्तकाला गेली असती. तुमची मेवणी ह्या पोराबरोबर कशी बसली चटकून चटकून. अरे पण गाणं लय भारी झालं ना. मामीने माझ्यावर जबाबदारी दिलती. आताला का मी टेन्शन मुक्त झालो उलट. टेन्शन मुक्त झाला. मग काय, अरे गावातलं एवढं सुंदर पोरग जर मिळलं. बघ बघ कसाच वाडा दिसतोय. मागणच बघ तू. अरे 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 किती भंगार दिसतात. अरे उलटी यासारखं झालं मला तर. आणि ह्याला चांगला जोडा म्हणताय तुम्ही. बाहेर किती भारी वाटतोय जोडा. जोडा अहो ह्यो जोडा मी जोडीने हाणेल. इतकं मला टेन्शन आलंय. अरे नको नका काय चांगलं या. उलट पोरग बी कर्तबदार आहे. काय काय हे काय दिसली का मला कर्तबदारी. अरे मसला का. तुम्ही जा, तुम्ही सांगायच्या पेकडे जा. निघा चालतो. ह्याला सुट्टी नाही. ह्याला मी वरनं ढकलून देत असतो. ऐक ना सोना, तुला एक सांगायचंय. काय? मला तुला आवडते. मी कधी म्हणलं तुम्ही मला आवडत नाही? आय लव्ह यू. लव्ह यू टू. आमऱ्या सोड त्या पुरीला. दोस्त आहेस तू माझं, सोड. आमऱ्या का ना आमऱ्या का ना आमऱ्या सोड. अरे का ना हा काय झालं? काय झालं? का त्या पुरीला कशाला नदीला घेऊन गेलता? कुठल्या कुठल्या त्या भाजनाच्या मेहुणीला. सोड. हा कुठली बाजूची मेवणी? कुठली तुला माहित नाही वय? आणि कधी कधी नदी घेऊन गेलो? हा तुझ्या तोंडावर पाणी मारत होता. हा काय संबंध? तिला तळत होता. मी सगळं डोळ्यांनी बघितलंय माझ्या. अरे शुद्धी वे स्वप्न बघितलंय तू. येडा बिडा झालाय का रे? नदी गेली, पाणी उडवले, अजून पाणी पिलो नाही मी साधं तिच्या हातनं. पाणी उडवले, नदी गेलता. जिकडे बघावं तिकडे ती पोरगी आता माझ्या सपनात बी यायला लागली. जिकडे बघावं तिकडे मला ती पोरगीच दिसती. तिचा पिक्चर सोडला पाहिजे गाड्या. ती पोरगी मला आंबऱ्या पटणार नाही. ती तुलाच राहते बाबा, नको मला. अरे माझा काय संबंध? मग मला ती पटत नाही. पटत नाही म्हणजे ही तू तुझी सेटिंग लावून आलोय मी, आणि माझा काय संबंध आहे? माझी शेटिंग? हा? काय म्हणली? काय म्हणली म्हणजे? काय लागली माझी शेटिंग? अरे आम्ही मागाशी रानात गेलतो. रानात? हा बघितलं नाही मी. कशाला तिला घेऊन गेलता तो रानात? तेच सांगतो तुला. तिला रान वगैरे दाखवायला नेलतं. मला वहिनीनं सांगितलं तिला सगळी रानं फिरून आणा. तेव्हा तू सांगितलं का ना, म्हटलं माझा गाणं BSc झालाय, शाळेत हुशार आहे म्हणलं. हा. खुश झाली ती म्हणजे वाटत नाही ते. मी BSc झालो. हा. काय बोलला? आणि ती काय म्हणली वाटत नाही होय? म्हणजे वाटत नाही. मला तर वाटलं म्हणजे ते इंजिनियर असतील, डॉक्टर असतील. काय बोलतोय? आणि मग माझा हुलियात तसा डॉक्टर सारखा आहे. हा पण गुरांचा डॉक्टर म्हणते ती, बाकी काय नाही. मला गोराचा डॉक्टर म्हणजे? गुराचा डॉक्टर म्हणजे. बरं असं नका. गोराचा डॉक्टर काय माणसाचा डॉक्टर ही पदवी मिळले ना, ही लय महत्वाचे. काय म्हणलं BSc ला आहे, हुशार आहे म्हणलं. पण आम्ही हा. तिला कसं काय पटवू? पण तिला कसं इम्प्रेस करू? सांगतो, सगळं सांगतो. काय होतं का ना, सगळं सगळं चुकतंय सगळं तुझं. इकडे चल, सगळं सांग. मला तू कोण मानतोस? मी तुला माझा लव गुरु मानतो. लवकर मानतो ना? हो. आता तुला मी 4 गोष्टी सांगतो, तेवढ्या ध्यानात ठेव. आणि त्यात तुझी कायमस्वरूपी उपयोगी पडणार आहे.
आणि तुझ्या जीवनाचं सार्थक होणार आहे बघा ना. गुरुवर्य, तुम्ही जे जे मला उपदेश करचाल ना ते मी स्वतः सगळं ग्रहण करीन. तुम्ही मला उपदेश करावा. ऐका ना, तुला सांगतो, ती पोरगी एकदम साधी सिंपल आहे रे. तिला ही असं जीन्स पॅन्ट टी शर्ट असलं आवडत नाही. ती लई साधी राहणीमानीची आवडते. काय होतंय, तू तुझ्या समोर जातो एकदम स्टाईल मारायला, पण सगळं गोळ होतोय का. लय जुन्या विचारायची आहे ती. तिला सगळ्या जुनी चाली रीती ढाळ सगळं तिला तसंच आवडतं. लक्षात जुना आवडते. हा. आणि मग गुरुवर्य, हे तुम्ही मला कधी सांगणार होता की तिला सगळी जुनी परंपरा आवडते म्हणून? आणि मला त्याचा अंदाज येत नव्हता. मी ती ऑब्झर्वेशन केलं तेव्हा मला कळलं की तिला सगळं जुने पाणी सगळी परंपरा आवडते. बस बस, ह्याच्या पुढे एक शब्द सुद्धा मला सांगू नका. आणि अजून एक मला सगळं लक्षात आले. अरे एकच सांगितलं, पुढचं तर ऐक. अजून 4 गोष्टी सांगायची, एक गोष्ट झाली. बस ऐक, एवढ्यातच समाधानी झालं. नष्ट मोह स्मृतीर्लब्धा. माझा मोह नष्ट झालाय आता आणि मला सगळं दिसायला लागलंय. मला काय करायचंय पुढे ते. हो बरोबर आहे, पण ज्यावेळेस तू तिच्याकडे जाशील त्या रूपात त्यावेळेस मग तू जा ना, तिच्यासमोर तुझ्या हृदयात जेवढे जे किलबिल माजलेले ते सगळे मोकळे करून टाक एकदाची. हा, माझे हृदय तिच्यापाशी गडागडा मोकळं करतो. काय ती थोडा बोलून दाखव तिला. हा, तिला सांग. गुरुवर्य, उपकार झालं माझ्यावर तुमचं. आता बघाच कसं तिला इम्प्रेस करतो ती. हा, तिला म्हण, सोना मै गना आलोच. काय कर प्रिया माहिती का, काय हो? आता ही बी आलाय की खुरपायला. आता बाया तर म्हणल्या 2-3 दिवसांनी, मग घेऊ खुरपून आल्यावर. काय आहे माहिती का, लई गावात वाढलं ना तर परत तुझी जाबता होईल. मग काय नाही तर घ्यावं औषध मारून. हा, नाही औषध नको, खुरपूनच घ्या. बरं असू दे. काय झालंय प्रिया, मला लई दिवस झालं तर एक गोष्ट बोलायची होती. अगं काय हो, बोला की. लाज वाटते तशी. आता किती दिवस झाले आपल्या लग्नाला, कशाची लाज वाटते तुम्हाला? अगं ऐक की, मला एक सांगायचं होतं तुला. अहो किती अर्क गिरक घेताय तुम्ही, सांगा की पटकेने. की आपलं खालचं तुकडं आहे का नाही, हा, त्याच्यात भोपळा लावायचा का? काय बाय तुमचं तर असलं कुठं असतं? मला वाटलं दुसरंच काय म्हणायचंय तुम्हाला. आता दुसरं काय म्हणती ग? मग आपलं भोपळा लावायचा कशासाठी म्हणतो या? अगं चांगला दर आलाय आता भोपळ्याला. मग इकडे लाडी गुडीत येऊन सांगतात का? सांगा बरं तुम्ही. कसं होतं माहितीये का, तुला बी आनंद वाटला पाहिजे ना भोपळा लावायला. अहो मला वाटलं दुसरंच काय म्हणायचंय का काय तुम्हाला. घाबरू नका, मी आहे. कोण पाहिजे बाबा तुम्हाला? बाबा, तुमच्या तोंडावर आहे का ताबा? बाबा दिसतोय ना तुम्हाला? सॉरी काका, कोण पाहिजे तुम्हाला? काका, मी तर ह्या गावचा आका आहे. माय नेम इज गाना. अख्खे गाव का पाटका काना प्लस नाक का फना. अहो पण घरी नाही कोणी, म्हणून तर आलोय तुमच्या दारी. अहो तुम्ही मी ओळखलंच नाही तुम्हाला. बसा, मी पाणी घेऊन येते. बसतो. आणा पाणी आणा. आता तिथं तर कोणी नाही. तोच मौका आहे. डायरेक्ट इम्प्रेसच करतो. काय केलं तू? मी नाही काय केलं. मी काय करायच्या आधीच पळून गेली. काय करायच्या आधी माझ्या काय माझी ना अव मी ताईला फुल घेऊन आलो तुला लावायला. ही आमच्या दारात फुलं आहे ना. तुमच्या ताईला? ही माझी ताई. आणि कधी झाली तुझी ताई? ही काही आत्ताच आहे एवढ्या. अहो तुम्ही कुणीच नाही नव्हता म्हणून तर म्हणलं. नाही हे तू असा पोशाख करून तुला काय वाटलं साधा भोळा वाटची काय? मी साधा भोळा दिसायला साधा भोळा आहे पण आगीचा भोळा आहे. कळला मला? लका लई विश्वास होता माझा तुझ्या. लई वाईट वाटलं मला. मला बरं का गाव म्हणत होता तू त्या गावाला लई विश्वास देऊ नका. अरे खरंच तू नागाचा फणा आहे ना तसा माझ्यावर असला. अहो मी काय केलं? काय नाही ना तुला झालं. ताई झाली का म्हणते? ती मुली भिजली तुला सर सांगितलं. ती तुला सांगितलं नसतं भुरट्याला कशाला घरात घ्यायचं? आम्ही भुट्टा नाही. आम्ही काय ना नागाचा फणा. अहो ते तुमच्या घरी लोकांच्या घरी कसला घाला नागाचा फणाव? तुम्हाला सांगत होते ना असलं माणसाला विश्वास नका ठेवत जाऊ. अरे आता आहे ना तू गाना तुला सांगतो तुला सुट्टी देत नव्हतो. माझं नाव आहे बाजीनामा आणि पुढे हा तुम्ही टाळा पण तुला सुट्टी देत नसतो. वाटली पाहिजे वहिनी कसं असतं ना रे माझ्या जर मिळून असं कोण बोलास ना तिथं तुला असतं मी. अरे तू मला कुठे तुला
मोठी हस्ती पण माझ्याच बायकोला म्हणतोय माझ्याच घरात येऊन जपताय पाहिजे. आपल्याला काय वाटतं का? निघ बाहेर चल, निघ बाहेर. माझ्या दारात आला तुला तसं असा तुडवीर नाही. आऊच आणि असला अवतार करून आलाय पोरगी नसल तसली बिहिरी. आऊच वहिनी तुम्ही लागता का फोन? घरी बावळटसारखं काहीतरी करायचं. नॉनसेन्स कुठलं कसलं हे असलं वेषांतर करून आलाय? तुम्हाला लागतं ती असली. गप्पा तुम्ही तर मी काय केलंय? काय केलंय म्हणजे काय माहित आहे का तुम्हाला काय झालंय? काय झालं मग? सोना काय झालं बरं नक्की सांगा मला. अहो ते आले होते, मग मी त्यांना पाणी आणायला आतमध्ये किचन मध्ये गेले आणि ते माझ्या पाठीमागे आले गुलाबाचं फुल घेऊन. मग मी घाबरले. काय बोलला का ते तुला? नाही काय नाही बोलले. बाजी नाना तुम्हाला माहितीये काय झालंय वहिनी? काय झाले? त्यांनी लावली गुलाबाची बाग बर माहितीये. हो लावली. आणि आज त्याला गुलाब सगळे आले ते अख्ख्या गावात गुलाबाचं फुलं वाटत फिरतोय. तसं तो इथं वाटत आलता. होय तरी मला वाटलं होतं बरं का. अहो पण आम्ही दोघं घरी असताना यायचं ना. अहो घरी असताना म्हणजे ही घर कुणाचं आहे? सगळ्यांचंच आहे ना. अहो तुमचं त्याला काय माहितीये घरी तुम्ही नाही म्हणून? नाही नाही पण मला वाटत होतं ही लय शंकखोर आहे. काय केलं मी? मग काय हीच म्हणली चला लवकर घरी, चला लवकर घरी. मला माहित होतं गणा लय भारी पोर आहे. हो बाहेर. बर बर. अरे पण मी माझ्याच घरी या. तुमच्याच घरी आहे मी. मग काय होय आयला एक झालंय आमिर बर का. हे मिळून लय ताप झालाय मला. का? मग काय तर उद्याच घाला होतो तिला. कशाला हो? नग बाबा काय होतंय काम धंदा सोडायचा आणि ह्याच्यात गुंतून पडतंय. आपण काय केलं माझ्या बहिणीने? तिनं नाही काय केलं लेकरांनी, तिची काय चूक आहे का? पण ही गावातलं टगी वैताग आणत्यात या. बाजी नाना तिला राव अजून अख्खं गाव फिरायचंय. फिरायचंय पण एक झालं की एक रोज काय नाही काय कारण त्याला मोकळा आहे. कारण मी आता या सोनाला ठेवायची का पाठवायची ही तुमचं तुम्ही बघा. मी जातो आपलं. आपण चहा पिऊन जा की. काय नको चहा नको काय नको. रवा खाऊन जा.